समर्थ गुरुकुलच्या सर्व आदरणीय ट्रस्टी मॅम, आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेर मॅम, सर्व आदरणीय ट्रस्टी, मुख्याध्यापक पुरे सर आणि सर्व स्टाफ SSCचा. माझी मुलगी संस्कृती पहिलीपासून या शाळेमध्ये आहे आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो सर, पुरे सर येईपर्यंत वस्तुस्थिती अशी होती की म्हणजे आम्ही पालक, मी ह्या शाळेत येताना माझी मिसेस पल्लवी समोर बसलेली, कधी मी एकटा आलो नाही. आम्ही दोघं यायचो आणि आमची लहानपणापासूनची म्हणजे जेव्हा पहिली संस्कृती होती तेव्हापासूनची एक इच्छा होती की आपण ज्या वेळेला आपल्या पाल्यांना इंग्लिश शाळेमध्येच टाकतो तर त्या प्रत्येकाने इंग्लिश बोललं पाहिजे. आणि माझी आज छाती भरून आली की आपल्या या 3 मुली, बहुतेक 4 मुली अगदी चांगलं अतिशय उत्तम क्वालिटीचं इंग्लिशमध्ये त्यांनी भाषणं केली. म्हणजे असं पाठ करून आलेले नव्हते त्या एक. हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मी सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन. समर्थ गुरुकुलची वाटचाल आता योग्य दिशेने सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये मी अजून एक म्हणजे शाळेची वाटचाल सुरू असताना अजून एका गोष्टीसाठी तुम्हाला मी अभिनंदन करेल तुमचं, की माझ्या मुलाला क्रिकेटचा नाद आहे. मी आता त्याचं करिअर क्रिकेटमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. मी सरांना भेटलो पण होतो, शेळके मॅम पण त्यावेळेला उपस्थित होत्या, की मला परमिशन हवी होती की माझ्या मुलाला अकॅडमीला नारंगावर टाकण्यासाठी. म्हणजे ठीक आहे, यावर्षी मला ते ॲडजस्ट नाही झालं. मी आता माझा मुलगा सध्या याला आहे, शिर्डीला आहे, कोकणठाणला प्रशिक्षण घेतो क्रिकेटचं. मी यासाठी म्हणतो की मला वाटतं गणेश सर म्हणाल, आपल्या सरांचं नाव क्रिकेटसाठी आता नियुक्त केलं, म्हणजे नवीन स्पोर्टचे सर आहेत त्यांचे. हां, विनायक वराडी सर, क्षमासावी, मी नाव विसरलो सर, क्षमासावी. सरांनी शाळेत एंट्री मारल्या म्हणजे आता ही शाळेची प्रगती कुठल्या दिशेने चाललेली आहे की ते मला सांगायचे खऱ्या अर्थाने. की त्यांनी सरांनी एंट्री मारल्या संगमनेरला टुर्नामेंट झाली. आपली लगाची टीम होती, मी प्रांजळपणे मान्य करतो, सरांच्या ताब्यात लगाची टीम दिलेली होती. काय अडचण नाही, सुरुवात ही लगांनीच होत असते आणि लगानच काय ठिकाणी इंग्रजांबरोबर तो तुम्ही चित्रपट बघितला असेल, आमिर खानचा लगान, तर अशीच सुरुवात होती. सुरुवात अशीच असते. परंतु त्या दृष्टिकोनातून सुद्धा शाळेनं पाऊल उचललं. त्यासाठी सर्व ट्रस्टींचं मी मनापासून आभार मानतो. जर आपली शाळेमध्ये क्रिकेट जर शिकवलं गेलं तर तुम्हाला विद्यार्थी आता जर समजा मला मते सर वगैरे आमच्याकडे बरेच येतात ॲडमिशन घेण्यासाठी, तर आता तुम्हाला कोणाकडे जायची गरज पडणार नाही. तुमच्याकडे ॲडमिशन येतील, तुम्हाला सांगावं लागेल आता ॲडमिशन फुल झालेत, आता काय तुमच्या मुलाला इथं चान्स मिळणार नाही. म्हणजे काळाची पावलं जर ओळखली, खऱ्या अर्थाने समर्थ गुरुकुल नेहमीच काळाची पावलं उचलून प्रत्येक गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेतं. मला माहिती आहे या ठिकाणी बऱ्याच म्हणजे स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात. ह्या स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना शाळेला बऱ्याचदा स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतात. परंतु त्या गोष्टींचा विचार जर केला तर शाळेचं नाव कसं होणार, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या मुलांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्यांना पाठबळ कसं काय मिळणार, ह्या सर्व गोष्टींचा विचार या शाळेमध्ये होतो. खऱ्या अर्थाने अतिशय उत्कृष्ट शाळा आहे. आणि दुसरं मला सांगायचं होतं की मगाशी आपला हा प्रणव बोलला, त्याच्यानंतर रामखळे बोलला की जे आपण ज्याच्यात आहोत त्याच्यात समाधानी राहायचं. मी तुम्हाला एक पालक म्हणून सल्ला देईन की लो एम इज क्राईम. सर्वांनी लक्षात ठेवा, लो एम इज क्राईम. तुम्ही जर स्वप्न छोटी बघितली तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाहीत. संस्कृतीने तुम्हाला आता सुरुवातीला भाषण करताना सांगितलं की माझं 100% म्हणजे टार्गेट होतं. 100% टार्गेट होतं, त्यामुळं ती 96.40 पर्यंत पोहोचू शकली. जर तिला आधीच ठरवलं असतं तिनं की तुला 90% मिळायची, ती अलीकडेच थांबली असती कुठेतरी. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, बडी सोच का बडा जादू हे तत्व. मी 2 गोष्टी तुम्हाला आता सांगतोय, लो एम इज क्राईम आणि बडी सोच का बडा जादू. तुम्ही जेवढा मोठा विचार केला तेवढा तुम्ही मोठे होणार. छोटा विचार, संकुचित विचार तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये मोठा होऊ देणार नाही. या संस्कृतीच्या जर्नीमध्ये मला अजून एक सांगायचं आहे की आम्ही शेतकरी मंडळ आहेत, माझ्या कपड्यांकडे जाऊ नका, आम्हाला वेळ नसतो इकडं शाळेमध्ये यायला. आता सुद्धा तुम्हाला येता खूप उशीर झाला. मला शीतल मॅम बरेच फोन आले
नंतर नंतर त्यांनी उचलत सोडून दिलं, कारण त्यांना माहिती आहे का ते हा काय वेगळ्या वेळेत पोचायचे नाही. आमच्या शाळेमध्ये म्हणजे आपली पॅरेंट्स मीट असते तुमची, त्या टायमाला आम्ही कधी वेळेत आलो नाही. सगळ्यांच्या वराती मागून घोडे घेऊन आम्ही हजर असायचो. परंतु सर्वांनी शिक्षकांनी मला अतिशय प्रामाणिकपणे प्रांजळपणे समजून घेतलं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्या कुठल्या शाळेतल्या शिक्षकांना कदाचित मते सर सोडले आणि शीतल मॅम सोडल्या तर त्यांना कॉन्फिडन्स नव्हता की संस्कृती एवढी मार्क्स पाडेल. म्हणजे परंतु मला पालक म्हणून मला कॉन्फिडन्स होता. मी तिला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की 100% मार्क्स पाडायचेत. माझे मित्रमंडळी अक्षरशः लिटरली ते मला वेळच काढायचे की आपल्या मुलीवरती एवढा कशाला लोड देतोस. नाही, आपण आज नाही लोड दिला, त्यांच्या समोर जर मोठी टार्गेट नाही ठेवली तर ते कुठल्याच म्हणजे प्राप्तच करू शकत नाही. सर मला त्या ठिकाणी अजून एक थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही खूप छान कार्यक्रम करता. आपले शिवव्याख्यात एक कोण आपले बानबुळे पाटील वगैरे आणता, हे तुम्ही आणा, त्याच्यामध्ये आणू नका असं मी म्हणणार नाही. परंतु करिअर गायडन्सच्या दृष्टिकोनातून जे उत्कृष्ट असे व्याख्याते असतात त्यांना जर तुम्ही आणलं तर नक्कीच फायदा होईल. आता संस्कृती तुम्हाला मी सांगतो ब्लँक आहे, तिला पुढं काय करायचं आहे काहीच माहिती नाही. तिला 3 दिवसापूर्वी रिझल्टच्या आदल्या दिवशी माझा भाऊ आहे डॉक्टर भूषण देशमाने पुण्याला असतो, तो आला, तो तिला सांगत होता तू लॉयर बन, हे बन, ते बन. परंतु माझ्या डोक्यात होतं की हिला आपल्याला डॉक्टरच बनवायचं आहे. परंतु तिला त्या गोष्टी संपूर्ण ब्लँक होत्या. म्हणजे त्याच्यात तिला ऑलमोस्ट आपले सगळे विद्यार्थी ब्लँक आहेत. तर तुम्ही त्यांना आधीच जर त्या दृष्टिकोनातून जर गायडन्स दिलं तर मुलं त्या दृष्टिकोनातून अभ्यास करतील, त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन करतील. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी करता, परंतु ह्या थोड्याशा एकदम सिंपल गोष्ट आहे. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं अशी मी शेळके मॅमला विशेष करून विनंती करेन. दुसरं महत्त्वाचं मला असं सांगायचं होतं की माझ्या या जर्नीमध्ये माझ्याकडे खरंच वेळ कमी असतो. माझे मित्र सन्माननीय राजेंद्र माने इथं आहेत, त्यांचा मी अतिशय सदैव ऋणी राहील. तुम्हाला कोणाला विश्वास वाटणार नाही की माझ्या मुलीला मी 10वीला परीक्षा असून सुद्धा एकही दिवस तिच्या जिथं एकदम चाललेली होती तिथं घेऊन गेलो नाही. मी माझ्या गावातच सन्माननीय राजेंद्र सर तिथे यायचे आणि तिला घेऊन जायचे. असं मित्रमंडळी मिळणं सुद्धा त्यांच्या आशीर्वादानेच ही मुलगी इथपर्यंत पोहोचू शकले. त्याच्यामुळं आपल्या बाजूला आपण कोण मित्र पाळतो, आपण कोणाच्या सहवासात राहतो याला सुद्धा महत्त्व आहे. आता सध्या फार वाईट मित्र तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला आहे, त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. कोणता वाईट मित्र सांगू शकाल कोणी? मोबाईल. शिक्षका उत्तर देतात, विद्यार्थ्यांना जरा मोठ्या आवाजात द्यायला पाहिजे. तो मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट, त्याच्यापासून तुम्ही जरा जास्तीत जास्त परावृत्त राहा. ज्याचा फक्त ज्याच्यात जे चांगलं आहे तेच तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि संस्कृतीने दुसरं एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची तुम्हाला की आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती जळणारी लोक खूप असतात. परंतु आपले जर विद्यार्थ्यांनी जर म्हणजे मुलांनी जर चांगला अभ्यास केला, आज तुम्हाला मी सांगतो की संस्कृतीच्या त्या यशाने म्हणजे मला इतके म्हणजे वरिष्ठ स्तरावरून सामान्य स्तरावरून इतके फोन येतात, इतके मेसेजेस येतात. मी अक्षरशः काल 2 दिवसापासून नुसती म्हणजे लोकांच्या आभाराची उत्तरं देतोय. प्रत्येकजण ज्याने आपल्याला आभार केलंय त्याला प्रत्युत्तर देणं आपलं कर्तव्य आहे. तर आपण इतकं विद्यार्थी मित्रांनो इतकं मोठं व्हा की आपल्यावरती बाजूला जाणारे खूप लोक असतात, त्यांना आपल्या यशाने जाळायचं असतं. हाच या ठिकाणी मोलाचा सल्ला तुम्हाला देईल. या ठिकाणी समर्थ गुरुकुलच्या सर्व स्टाफचे आणि त्याचप्रमाणे प्रिन्सिपल कोरे सर, आपण आल्यापासून मागाशी मी सुरुवात केली होती की या स्कूलमध्ये आमूलाग्र बदल झाला. आपले मनस्वी आभार मानतो. आणि सर्व शिक्षक स्टाफ आपण अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून थांबतो. रामकृष्ण हरी.